नमस्कार. सीतेची वेणी. काळ रामायणाचा. स्थळ अशोकवन लंका. सीता अशोकवनात दुःखी अंतःकरणाने बसलेली होती. तिच्या डोळ्यासमोरून अजूनही घडलेले सारे प्रसंग जसेच्या तसे येत होते. त्या आठवणींनी तिला अजूनच रडू फुटे. कांचन मृगाचा हट्ट आपण धरला आणि त्यामुळेच हे पुढचे अनवस्था प्रसंग गुदरले याबद्दल ती स्वतःलाच दूषणे देत होती. वाटेत जटायूने रावणाशी लढा दिला खरा, पण अखेर तोही गतप्राण झाला आणि त्या कपटी रावणाने अखेरीस सीतेला लंकेत आणून या अशोकवनात ठेवलं होतं. अशोकवन म्हटलं तर सुंदर वाटिका होती. अनेक वृक्ष, त्यावर लगडलेली फळं, छोटी छोटी सुवासिक फुलझाडं, वृक्षांच्या खोडावर विसावून उंच चढलेल्या लता, मोठी रमणीय अशी वाटिका होती. त्यातल्याच एका वृक्षाच्या छायेत सीता शोकमग्न अवस्थेत बसलेली होती. या अशोकवनात येऊन तिला आता 1 सप्ताह झाला होता. आजूबाजूच्या बहरलेल्या फुलांच्या ताटव्यांकडे बघून सीता अजूनच उदास होई. प्रभू श्रीराम कधी आपली सुटका करायला येतील याचीच फक्त तिला आस लागलेली होती. त्यामुळे ना वस्त्रांकडे लक्ष, ना केशसंभार विंचरलेला. आपले काळेभोर गुडघ्यांच्याही खालपर्यंत रोळणारे केस तिला आता नकोसे झाले होते. अजानबाहू श्रीराम आणि सुकेशा जानकी यांच्या स्वयंवरावेळी तिच्या सख्यांनी तिला चिडवलेलं तिला स्मरण होई आणि अजूनच भरून येई. माहेरी मिथिलेला राजकुमारी सीतेच्या केसांची निगा राखण्यासाठी खास दासींची नेमणूक केलेली होती. विविध वनस्पतींपासून बनवलेली तेलं, त्यांचे अर्क, सुगंधी द्रव्य अशा सर्व साहित्यानिशी तिच्या लांब सडक केसांची निगा राखली जाई. त्यानंतर विविध सौंदर्य प्रसाधनं आणि अखेरीस सुगंधी बकुळीच्या फुलांच्या माला तिच्या घट्ट वेणीत माळत असत. अशोकवनात मात्र सीता आपले केस तसेच मोकळे सोडून बसली होती. चहूबाजूंनी राक्षसी स्त्रियांचा पहारा. त्यातच एक होती त्रिजटा. त्रिजटा ही एक राक्षसीणच होती. त्या सगळ्यात वृद्ध आणि अनुभवी. नावाप्रमाणेच त्रिजटा जटाधारी होत्या. तिच्या 3 जटा तिच्या कुरूपपणात भरच घालत असत. मात्र ती एकटी काय ती सीतेला धीर देत असे, तिचं सांत्वन करत असे. त्रिजटा सीतेला सांगे, तू धीर धर, संयम राख. एक ना एक दिवस तुझे पती रघुनंदन येतील आणि तुला अयोध्येला राजमहाली घेऊन जातील. या बोलण्याच्या नादात गुंगून त्रिजटा सीतेची वेणी घालत असे, तिच्या केसांची निगा राखत असे. त्याच वेळी अशोकवनातील आजूबाजूच्या फुलाफळांची माहिती सांगत असे. अखेरीस त्रिजटा सांगे त्याप्रमाणेच झालं. श्रीरामांनी रावण वध केला आणि सीतेला घेऊन ते पुष्पक विमानाने अयोध्यापुरीस निघाले. त्रिजटा अशोकवनात होतीच. तिने रोजच्याप्रमाणे सीतेची अखेरची वेणी घातली, तिला नमस्कार केला आणि साश्रू नयनांनी तिचा निरोप घ्यायला सिद्ध झाली. 11 महिने 11 दिवस त्रिजटेने सीतेची सेवा केली होती. पण आता काही त्रिजटा लंका सोडून जाऊ शकत नव्हती सीतेबरोबर, कारण ती पडली राक्षसी. सीतेने सगळं जाणलं आणि त्रिजटेला वर दिला. कलियुगात तू अशाच एका बहरणाऱ्या फुलांच्या रूपात प्रकटशील. या पृथ्वी तलावर तुझ्या पुष्प सौंदर्याने सर्व वने वाटिका प्रफुल्लित होतील. तुझ्या दर्शनाने जनांना आनंद होईल. सगळे स्तुती करत म्हणतील, अरे ही तर सीतेची वेणी. मिजो. असाच एक सीतेची वेणी फुललेला दिवस 2025. आजचा बोनस. आमच्या प्रकृती सोसायटीमध्ये सीतेची वेणी हे फुलझाड आहे. विणाच्या मैत्रिणीने दिलेलं. आमच्या वाटिकेची शोभा ते वेळोवेळी वाढवतं. सध्याही सीतेची वेणी फुलली आहे, त्याचे फोटो. टिप: हा लघुलेख संपूर्णपणे माझा कल्पनाविष्कार आहे. नमस्कार.